संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांनी जालना महामार्ग बंद केला। गॅससाठी रिक्षा चालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। रास्ता रोको सुरू केला। एलपीजी गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालक आक्रमक झाले। 2 दिवसांपासून एलपीजी गॅस उपलब्ध होत नाहीये। चिखलठाणा इथला जालना महामार्ग बंद करण्यात आला। आणि या सगळ्या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, रिक्षा चालक आता गॅससाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय। नक्कीच त्यांनी जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील 2 ते 3 दिवसापासून एलपीजी गॅस जे आहे ते मिळत नसल्याने अनेक रिक्षा चालकांची कोंडी निर्माण झाली होती। 2 ते 3 तासपेक्षा अधिक वेळ जो आहे तो इंधनासाठी उभा राहावं लागतं, तरी देखील इंधन मिळत नसल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता अनेक शहरातील पेट्रोल पंपावरती एलपीजी गॅस देखील उपलब्ध नाही। त्यामुळे पेट्रोल पंप ड्राय झाले असल्यामुळे या ठिकाणी जो आहे तो सर्वांनाच फटका बसल्याचा पाहायला मिळतोय। आणि त्यामुळे आज रिक्षा चालक जे आहे ते आक्रमक झाले आहेत। चिखलठाणा या परिसरामध्ये त्यांनी थेट महामार्गावरती जे आहे त्याचा रिक्षा उभा करून एलपीजी गॅस मिळत नसल्याचा निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे। आणि या ठिकाणी रिक्षा चालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता सध्या जर बघितलं तर पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सदरील आंदोलक जे आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलीस करत आहेत। त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण चिखलठाणा परिसरामध्ये जर बघितलं तर 2 एलपीजी गॅस जे आहे ते त्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी मिळत असतो। मात्र आता त्या ठिकाणी आता एलपीजी गॅस मिळत नाही, त्यामुळे रिक्षा चालकांच्या पोटमारीचा विषय जो आहे तो समोर आलेला आहे। ज्या ठिकाणी प्रवाशांची देखील गैरसोय जी आहे ती निर्माण होत असल्याचे पाहायला मिळते। त्यामुळे जालना महामार्ग जो आहे तो आता रिक्षा चालकांनी आक्रमक होत बंद केलेला आहे। कल्याण विजय, खरं तर जिल्हाधिकारी सातत्यानं सांगतात की कोणत्याही पद्धतीची इंधन टंचाई नाहीये, त्यामुळे आता हा सगळा प्रकार घडतोय। जिल्हाधिकाऱ्यांची काही प्रतिक्रिया समोर आली का? नक्कीच कल्याण जर बघितले तर एलपीजी गॅस हा अनेक दिवसांपासून मिळत नसल्याचा पाहायला मिळतोय। ऑटो रिक्षा जे आहे ते देखील बंद झालेले। याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी देखील इंधन साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं। मात्र प्रत्यक्षरित्या जर बघितलं तर अनेक पेट्रोल पंपावरती इंधन साठा नाही, त्याचबरोबर गॅस साठा देखील अनेक भागांमध्ये नसल्याचं पाहायला मिळतं। केवळ घरगुतीच सिलेंडर गॅस जो आहे तो उपलब्ध असल्याचं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। जो ऑटो रिक्षासाठी लागणारा एलपीजी गॅस आहे तो उपलब्ध नसल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। काही पेट्रोल पंपावरती एलपीजी गॅस उपलब्ध आहे, मात्र त्या ठिकाणी जर नंबर लावण्यास गेलं तर तब्बल 1 दिवसभर त्या ठिकाणी थांबावं लागत असल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला। उन्हातानामध्ये जे रिक्षा चालक आहेत ते थांबत असतात आणि त्यामुळे या ठिकाणी थांबूनही एलपीजी गॅस मिळत नसल्याने आता आक्रमक झालेले आहेत। नक्कीच विजय, त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता पोलीस काही कारवाई करतात का? आता रिक्षा चालक आणखी आक्रमक होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।